हॅलो, नमस्कार. मी सांची माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या चांगल्याची स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर बऱ्याच लोकांच्या बाबतीत असं घडत असेल की लिहिता वाचता येत नाही. अशा लोकांनी स्वामींची सेवा काय करावी किंवा ज्यांना रोज वेळ नाही, फक्त गुरुवारी तरी स्वामींची काय सेवा करावी. असे बरेच जण आहेत की ज्यांना सकाळी लवकर जॉबला जावं लागतं, ते रात्री खूप लेट येतात. अजून घरची त्यात कामं असतात. यात जेवढ्या सेवा आम्ही सांगतो तेवढ्या सेवा होत नाहीत. तर अशा वेळी स्वामींची सेवा काय करावी. पण काही जण असेही असतात, स्वामी सेवा करायची असते पण लिहिता वाचता येत नाही, मग काय करायचं. तर मात्र घरात जर कोणी तुम्हाला मोबाईल लावून देणारा असेल तर स्वामी गुरुचरित्राचे 3 अध्याय ऐकू शकता किंवा तारक मंत्र ऐकू शकता. तारक मंत्र ऐकूनच आपल्याला पाठ होऊन जातं. तारक मंत्र ही एक अशी मोठी सेवा आहे की ज्यातून तुम्हाला सगळी दुःख, तुमच्या सगळ्या दुःखातून, सगळ्या अडचणीतून तुम्हाला बाहेर काढू शकतो. एवढ्या 2 गोष्टी जरी तुम्ही केलात ऐकायच्या तरी खूप मोठी गोष्ट आहे. आता काही जण म्हणतील की साधे मोबाईल आहेत, मुलं कामाला जातात, मग कशी सेवा करायची. आता तुम्हाला एक मी सांगते, सकाळी किंवा संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळी किंवा सकाळी अंघोळीनंतर केला तरी चालेल. 1 किंवा 2 उदबत्ती लावायची आहे, दिवा लावायचा, पूजा करायची, प्रसन्न मनाने सेवा करायची आहे. तर कसं, स्वामींना सगळे भक्त अगदी सारखे आहेत, भले तुम्हाला लिहिता वाचता येत नाही, काही हरकत नाही. आता उदबत्ती लावल्यानंतर ती संपेपर्यंत श्री स्वामी समर्थ या मंत्राचा, या नामाचा नामस्मरण करायचं आहे. बघा, उदबत्ती लावल्यानंतर लगेच स्टार्ट करायचा आहे, अगदी ती संपेपर्यंत हा नामजप करायचा आहे. इतकं जरी केलात तरी ती स्वामी तुमची कोणतीही इच्छा असू दे, प्रत्येक इच्छा तुमची पूर्ण करतील. तुमच्या सगळ्या अडचणीतून तुम्हाला बाहेर निघण्याचा मार्ग दिसेल. आता बोलताना स्वतःला ऐकू जाईल एवढ्या आवाजात बोलायचं आहे. म्हणजे तुम्ही नामजप करत असाल तर तुम्हाला स्वतःला ऐकायला जाईल एवढ्या आवाजामध्ये तुम्हाला नामजप करायचा आहे. आणि कोणती गोष्ट असू द्या, स्वामींशी बोलत चला. म्हणजे आपल्या मनात काहीही असू दे, काही सुखाचं असू दे किंवा दुःखाचं असू दे, आपण काय नवीन करणार आहोत किंवा आपण खूप काही अडचणीमध्ये अडकलेलो आहोत, हे सगळ्या गोष्टी तुम्ही एखाद्या माणसाला जसं शेअर करता, म्हणजे आपल्या मित्रमैत्रिणीशी जसं शेअर करता, तसं तुम्ही कोणतीही गोष्ट असू दे, आपण आपल्या स्वामींना पहिली ती शेअर करायला शिका. तर तुम्ही स्वामींना खूप अटॅच होणार. म्हणजे तुम्हाला तुमच्या सेवेमध्ये सुद्धा तुम्हाला मन लागेल. आता ज्यांना वेळ मिळत नाही, जे जॉब करतात, जे जास्तीत जास्त वेळ बाहेर असतात, अशा वेळी अशा लोकांनी काय सेवा करायची त्याबद्दल आता बघूया. त्यांच्यासाठी आता गुरुवारी केंद्रात मठात जायचं आहे. निदान इतर वेळी नाही, म्हणजे पूर्ण आठवडा जरी तुम्ही काम करत असाल तर गुरुवारी तुम्हाला थोडा वेळ तरी काढायचा आहे. म्हणजे गुरुवारी सकाळी वेळ भेटत असेल तर थोडा वेळ तुम्हाला काढायचाच आहे. आणि जर तुम्हाला गुरुवारी वेळ नसेल तर तुम्ही रविवारी ही गोष्ट केलात तरी चालेल. आता तुम्हाला काय करायचं आहे, जवळच्या केंद्रामध्ये किंवा मठामध्ये तुम्हाला किंवा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये तुम्हाला खडीसाखर घेऊन जायची आहे. तिथे गेल्यावर भले तुम्ही 11 माळी नका करू, पण 1 माळ तुम्हाला जप करायचा आहे. तुम्ही 1 माळ केलात तरी चालेल, अधिक केलात तर उत्तमच आहे. म्हणजे 11 माळी केलात तर खूप छान आहे. आता रविवारी तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही रविवारी सुद्धा गेलात तरी चालेल. दुसरी सेवा म्हणजे प्रत्येक गुरुवारी संपूर्ण सारामृत वाचायचा प्रयत्न करा. म्हणजे जर तुम्ही रोज लेट उठत असाल, म्हणजे 6 वाजता उठत असाल तर अर्धा तास थोडं लवकर उठा. म्हणजे आता सवय लागल्यानंतर, सारामृत वाचताना सवय लागल्यानंतर पाऊण तासात सुद्धा सारामृत पूर्ण होतं. आता माझं सांगते, मी आता पहिल्यांदा मी जेव्हा वाचत होते तेव्हा खरं सांगते मला की 1 ते 1.5 तास लागत होता. पण आता मला सवय लागल्यामुळे मला पाऊण तासामध्ये वाचून होतं. म्हणून तुम्हाला सांगते, गुरुवारी तरी संपूर्ण सारामृत वाचायचा प्रयत्न करा. आता हे सुद्धा तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही ह्या गुरुवारी 7 अध्याय, पुढच्या गुरुवारी 7 अध्याय, तिसऱ्या गुरुवारी 7 अध्याय, म्हणजे एका महिन्यामध्ये तुमचं एक पारायण, सारामृताचं 1 पारायण पूर्ण होईल. एवढी तरी सेवा तुम्ही नक्की करा. आता तुम्हाला सांगते, सेवा केल्याशिवाय ज्यांना जमत नाही, म्हणजे चुकल्यासारखं वाटतं, काहीतरी राहिलंय करायचं असं ज्यांना वाटतं, त्यांनी नक्की समजून जा, स्वामी सेवेमध्ये तुम्ही लीन झाला आहात. म्हणजे स्वामींना तुम्ही कनेक्ट झाला आहात. दुसरी सेवा म्हणजे प्रत्येक गुरुवारी 14वा आणि 18वा अध्याय तुम्हाला वाचायचाच आहे.
तुमच्या सेवेमध्ये, इतर देवांची तुम्ही सेवा करत असाल तर इतर सेवेमध्ये सुद्धा हे ॲड करा. म्हणजे 14वा आणि 18वा अध्याय तुम्हाला गुरुवारी वाचायचाच आहे. अतिशय कोणत्याही कष्टातून असू द्या, कोणतीही मोठी अडचण असू द्या, तुम्हाला हा 14वा आणि 18वा अध्याय त्यातून तुम्हाला बाहेर काढणारच. पण कुठल्याही सेवेमध्ये तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे. म्हणजे 4 दिवस केलं, 2 दिवस नाही केलं, पुन्हा कंटाळा आला, नंतर पुन्हा तुमच्या मनामध्ये आलं चला आज करूया, असं नका करू. कुठलीही सेवा करत असाल तर तुम्ही कंटिन्यू करायची आहे. म्हणजे आजपासून तुम्ही स्टार्ट केला तर निदान कमीत कमी 21 दिवस तरी तुम्हाला कंटिन्यू करायचे. 1 महिना तुम्हाला कंटिन्यू करायचा आहे. पुढचे 2 महिने तुम्हाला कंटिन्यू करायचे आहे. मध्ये गॅप टाकू नका. तुम्हाला थोडा वेळ आता एकदा वाचल्यानंतर तुम्हाला त्याची सवय लागून जाईल. म्हणजे तुम्ही ते करू शकाल. म्हणून कुठलीही गोष्ट करताना त्याच्यामध्ये सातत्य असणं गरजेचं आहे. 14वा अध्याय हा गुरुचरित्रातील सार आहे असं म्हणतात. रोज तुम्हाला करायला जमत नाही, हरकत नाही, पण प्रत्येक गुरुवारी तुम्हाला हे करायचंच आहे. कारण इतर दिवशी तुम्हाला कामं असतात. सेवा केल्यानंतर काय होतं, प्रत्येक कामामध्ये यश हवं असेल, आपण कष्ट करतोय पण आपल्या कष्टांनाच यश मिळत नसेल तर काय उपयोग आहे ना. म्हणून सांगते, जसं कामासोबत देवाची सुद्धा साथ, गुरूंची सुद्धा साथ तेवढीच महत्वाची आहे. म्हणून तुम्हाला कामासोबतच तुम्हाला स्वामींची सेवा सुद्धा करायची आहे. स्वामींना इतर काही नको, पण निर्मळ मनाने सेवा केलात तरी चालेल. आता दुसरी गोष्ट म्हणजे घरात आल्यानंतर किंवा घराबाहेर आपण पडताना, म्हणजे नोकरीनिमित्त बाहेर पडताना किंवा तुमची लहान मुलं स्कूलला जात असतील तरी सुद्धा स्वामींना नमस्कार करून, मुजरा करून मगच बाहेर पडायचं. आणि महत्त्वाचं म्हणजे स्वामींना सांगायचं, मी कुठे चालले किंवा कुठे चाललोय किंवा कोणत्या कामाला चाललोय किंवा घरी आल्यानंतर स्वामी मी आलो, स्वामी मी सुखरूप घरी आलो, असं सगळं सांगायला शिका. म्हणजे आणि शाळेत जर मुलं जात असतील त्यांना सुद्धा शाळेत जाताना नमस्कार करायला, मुजरा करायला नक्की शिकवा. कामं करता करता किंवा तिन्ही सांजेच्या वेळी स्वामी स्तवन ऐका किंवा तारक मंत्र, स्वामींचा नाम जप रोज ऐकत चला. बघा तुमच्या रोजच्या जीवनामध्ये किती फरक पडतो. आय होप माझ्या व्हिडिओचा तुम्हाला नक्की फायदा होईल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.